नमस्कार. एमपीएससीचा अभ्यास करताय मग जीएसटी परिषद हा विषय तर तुम्ही सोडूच शकत नाही. खरं तर हा विषय आयोगाचा अगदी आवडता विषय आहे. पॉलिटीमध्ये पण विचारतात आणि इकॉनॉमिक्समध्ये पण. चला आज आपण हाच विषय एकदम सोपा करून टाकूया. अहो, तुम्ही राज्यसेवा घ्या, ग्रुप बी किंवा ग्रुप सी कोणतीही परीक्षा घ्या, PYQs म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका उचलून बघा. या टॉपिकवर प्रश्न दिसणारच. म्हणूनच यावर आपली पकड एकदम मजबूत असायलाच पाहिजे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जीएसटी परिषदेचा घटनात्मक आधार. यावर तर हमखास प्रश्न बनतो. तर आयोगाचा एक अगदी सरळ सोट पण वारंवार विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे जीएसटी परिषदेची स्थापना नेमकी कोणत्या घटनादुरुस्तीने झाली. आणि याचं उत्तर आहे 101. हो, 2016ची 101वी घटनादुरुस्ती. हा आकडा 101 आपल्या नोट्समध्ये अगदी मोठा ठळक अक्षरात लिहून ठेवा, विसरायचा नाही. बरं, घटनादुरुस्ती झाली 101वी आणि कलम कोणतं? तर कलम आहे 279A. या कलमानुसार राष्ट्रपतींनी ही परिषद स्थापन केली. तर हे दोन आकडे 101 आणि 279A हे आपल्यासाठी सुपर इम्पॉर्टंट आहेत. आता इथे खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो. जीएसटी परिषद ही एक घटनात्मक संस्था आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. आता याचा अर्थ काय? तर सोपं आहे. ज्या संस्थेचा उल्लेख थेट आपल्या राज्यघटनेतच केलेला आहे तिलाच घटनात्मक संस्था म्हणतात. आणि इथेच आयोग आपल्याला सापळ्यात अडकवतो. पर्यायांमध्ये हमखास वैधानिक संस्था किंवा स्टॅट्युटरी बॉडी हा शब्द टाकलेला असतो. पण आपल्याला सावध राहायचंय. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे काय? तर जी संसदेच्या कायद्याने बनते. पण आपली जीएसटी परिषद ती तर थेट घटनेतूनच बनली आहे. हा फरक एकदम पक्का लक्षात ठेवा, नाहीतर हक्काचा मार्क जाईल. ओके, तर आता बघूया की या परिषदेमध्ये नक्की कोण कोण असतं. आणि खरं सांगायचं तर ही जी रचना आहे ना, ती सहकारी संघराज्यवाद म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं एक अगदी उत्तम उदाहरण मानलं जातं. बघा, याची रचना एकदम सरळ आहे. अध्यक्ष कोण? तर नेहमी देशाचे अर्थमंत्री. मग सदस्य म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री किंवा त्यांनी नेमलेला दुसरा मंत्री असतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे उपाध्यक्षपद हे राज्यांच्या मंत्र्यांमधूनच निवडलं जातं. म्हणजे बघा, केंद्र आणि राज्यांमध्ये कसा बॅलन्स साधलाय. चला, आता आपण या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. आणि हा भाग थोडासा किचकट वाटू शकतो. तो म्हणजे निर्णय प्रक्रिया आणि मतांचं गणित. त्यामुळे आता इकडे पूर्ण लक्ष द्या. तर बघा, कोणतीही मीटिंग सुरू व्हायच्या आधी एक अट असते. तिला म्हणतात गणपूर्ती किंवा कोरम. याचा साधा अर्थ आहे की एकूण सदस्यांपैकी कमीत कमी अर्धे म्हणजे 50% सदस्य हजर असायलाच पाहिजेत, तरच मीटिंग सुरू होते. आता खरी गंमत सुरू होते. मतांचं वजन कसं वाटलंय ते बघा. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. केंद्र सरकारकडे आहे एकूण मतांपैकी 1/3 वाटा आणि देशातल्या सगळ्या राज्यांना मिळून दिलाय 2/3 वाटा. म्हणजे राज्यांचा वाटा मोठा आहे. मग निर्णय पास कसा होतो? इथे साधक 50%चं बहुमत वगैरे चालत नाही. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी चक्क 3/4 म्हणजे 75% मतांची गरज लागते. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. आणि हेच गणित आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय. बघा, केंद्राचा वाटा आहे साधारण 33%, राज्यांचा आहे जवळपास 67% आणि निर्णय पास करायला किती पाहिजेत? 75%. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की दोघांनाही एकमेकांशिवाय चालणारच नाही. ना केंद्र सरकार एकटं निर्णय घेऊ शकतं, ना सगळी राज्य मिळून केंद्राच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ शकतात. एकत्र यावंच लागतं. बरं, आता फक्त ही बेसिक माहिती पाठ करून चालणार नाही. आयोग आता खूप स्मार्ट झालाय. ते थेट चालू घडामोडींवर प्रश्न विचारतात. म्हणून जीएसटी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये काय झालं हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, नुकतीच जी 55वी बैठक झाली त्यातले काही महत्त्वाचे निर्णय बघा जे परीक्षेला येऊ शकतात. 1. काही कॅन्सरच्या औषधांवरचा जीएसटी 12%वरून 5%वर आणला. 2. आपण जे पॅकेटमधले स्नॅक्स खातो त्यावरचा जीएसटी 18%वरून 12% केला. आणि 3. संशोधनासाठी मिळणाऱ्या सरकारी अनुदानाला जीएसटीमधून पूर्णपणे वगळण्यात आलं. आता प्रश्न पडतो की हे सगळे आकडे, ही कलमं लक्षात कशी ठेवायची? परीक्षेच्या टेन्शनमध्ये सगळं विसरून जायला होतं नाही का? काळजी करू नका. चला, यासाठीच काही सोप्या मजेदार ट्रिक्स बघूया. आपली पहिली ट्रिक आहे 101 रुपयांचा शगुन. बघा, आपण कुठल्याही चांगल्या कामाला लग्नात वगैरे 101 रुपये देतो ना, शुभ मानतो. मग जीएसटी हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक शुभ बदल होता असं समजा. मग घटनादुरुस्ती कुठली? बरोबर, 101वी. आहे की नाही सोप्पं?
आता दुसरी ट्रिक, कलम 279A साठी एक साधं गणित करूया. 2 अधिक 7 किती होतात? 9. बघा, कलमाचे आकडे काय आहेत? 2, 7, 9. झालं की पाठ. आणि शेवटचा ए कशासाठी? तर जीएसटीचा आरंभ. एकदम सोपं. आणि मतांच्या वाटणीसाठी तर सगळ्यात सोपी ट्रिक आहे. साधा लॉजिक लावा. केंद्र सरकार किती आहे? 1. म्हणून त्याचा वाटा कमी, म्हणजे 1/3. आणि राज्य किती आहेत? खूप सारी, म्हणून त्यांचा वाटा जास्त, म्हणजे 2/3. झालं. तर मग ह्या सगळ्या रचनेचा, ह्या मतांच्या गणिताचा अर्थ काय निघतो? फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, जे परीक्षेमध्ये थेट विचारलं जाऊ शकतं. जीएसटी परिषद हे सहकारी संघराज्यवादाचे, म्हणजेच कॉपरेटिव्ह फेडरलिझमचे सर्वोत्तम उदाहरण आहे. इथे केंद्र आणि राज्य एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत, तर पार्टनर आहेत. चला, तर मग जाता जाता एकदा पटकन उजळणी करूया. आपल्यासाठी 4 मुद्दे महत्वाचे. 1. घटनात्मक आधार 101वी दुरुस्ती कलम 279A. 2. रचना केंद्र अधिक राज्य. 3. मतांचं गणित 1/3, 2/3 आणि निर्णय घेण्यासाठी 75%. आणि 4. चालू घडामोडींवर लक्ष ठेवणं. बस, हे 4 मुद्दे केले की काम झालं. तर हे होतं जीएसटी परिषदेबद्दलचं आपलं सविस्तर विश्लेषण, खास MPSCच्या तयारीसाठी. मला खात्री आहे की हे सगळं आपल्याला परीक्षेत नक्कीच उपयोगी पडेल. पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. सहकारी संघराज्यवादाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही परिषद भविष्यात आपल्या देशातील केंद्र आणि राज्यांच्या संबंधांना नक्की कोणता आकार देईल? हा प्रश्न फक्त परीक्षेपुरता नाहीये, तर आपल्या देशाच्या भविष्याशी जोडलेला आहे. यावर विचार नक्की करा.